नमस्कार. वेलकम बॅक टू माय चॅनल. तर कसे आहात तुम्ही सगळे? आय होप की तुम्ही सगळे मस्त मजेत आणि हेल्दी असाल. तर आमच्या इथे महाडची जत्रा सुरू आहे आणि आम्ही गेलो होतो. त्या दिवशी मला बरं नव्हतं ॲक्च्युली. कधी मंगळवारी मला बरं नव्हतं, सो आम्ही गेलो होतो. हॉस्पिटलला आधी जाऊन आलो. ते काही शूट केलं नाही कारण की अजिबात शरीरात ताकद नव्हती चालत शूट वगैरे करायची काही. म्हणून आम्ही इथे गेलो सरकारी हॉस्पिटलमध्ये. तिथे आम्ही औषध घेतलं, इंजेक्शन घेतलं आणि दुपारी घरी आलो. थोडंफार जेवलो वगैरे आणि औषध वगैरे घेतलं. थोडा वेळ आराम केला आणि पोस्टात गेलो. पोस्टात एक महत्त्वाचं काम होतं, तर त्यासाठी आम्ही गेलो. पण पोस्ट ऑफिसमध्ये लंच टाईम होता 2च्या दरम्यान. म्हणून म्हटलं आम्ही थोडा वेळ बाहेर फिरून येऊ. 3 वाजता काहीतरी 3 वाजता येतात, 3:30ला बंद होतं पोस्ट ऑफिस. सो 3च्या आधी आम्हाला म्हणाले या म्हणून, किंवा 3 वाजेपर्यंत या म्हणाले होते 3:30च्या आधी. तर तेवढा वेळ आमच्याकडे अर्धा अर्ध 20 मिनटं होते आमच्याकडे. तर म्हटलं 20 मिनटं आपण फिरून येऊया बसण्यापेक्षा. तर इथे तेच मी तुमच्यासोबत शेअर करते की बऱ्याच अशा गोष्टी आहेत जत्रेमध्ये. खूप खूप वस्तू आलेल्या आहेत जत्रेमध्ये. कमी किमतीमध्ये खूप चांगले पण आहेत आणि लो क्वालिटीचे पण होते. तर जत्रा जत्रा म्हटल्यावरती कसे वस्तू भेटणार ते तुम्हाला माहितीच असेल. इथे ड्रायफ्रूट्स, परत अख्खे मसाले, सुकं खोबरं वगैरे, घरातल्या लागणाऱ्या वस्तू, सॉफ्ट टॉईज होत्या, लहान मुलांची खेळणी होती बरेच, रेडीमेड ब्लाउजेस होते, त्यानंतर क्रॉकरी सेट आणि सनग्लासेस, बऱ्याच अशा गोष्टी होत्या ज्या मी थोड्याफार आम्ही कवर केल्या, बघितल्या आणि नंतर पोस्टात आलो 2:45 वाजता आणि ते हॉर्स झोपला होता. याच कारणाने मी म्हणाले की आपण फिरण्यापेक्षा ना, उन्हात फिरण्यापेक्षा मिस्टरांना म्हणाले आपण पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन बसूया, कारण पंखा पण फॅन पण आहे तिथे. सो हर्षला बरं वाटेल जरा उन्हात घेऊन फिरण्यापेक्षा. आणि माझा जरा आवाज, मला खूप सर्दी झाली आणि ताप पण आला होता. सो खूप अशक्तपणा वाटतो आहे. जर माझ्या आवाजामध्ये चेंजेस असेल तर प्लीज समजून घ्या. खूप आवाज असा बदलल्यासारखा वाटत असेल. त्यानंतर पोस्टातलं काम करून आम्ही पुन्हा एकदा एक राऊंड मारायचा विचार केला महाडमध्ये. हर्ष उठलेला आणि ते मस्त असे ड्रेसेस आणि कुर्तीज वगैरे होते. घरातल्या लागणाऱ्या वस्तू होत्या किचनच्या रिलेटेड, जशी की वॉटर बॉटल होते, भांडी होते, स्टीलची भांडी वगैरे आलेली, लोखंडाची भांडी होती, मातीचीसुद्धा भांडी होती आणि त्यानंतर मिठाईचे स्टॉल पण होते इथे. खूप छान. मला ना जत्रेतली मिठाई, स्पेशली तो कंदी पेढा असतो ना, मला प्रचंड आवडतो आणि लाल खाजा असतो ना, म्हणजे शेवगाठी काय म्हणतात माहिती नाही, ते गोड पण असतं वरचं आणि आतमध्ये असं त्याला म्हणजे थोडासा गोडवा असतो आणि खूप खूप व्हरायटी होते मिठाईमध्ये पण. खूप प्रकारचे व्हरायटी आले होते आणि त्यानंतर इथे आतमध्ये मंदिराच्या शेजारीच मैदान आहे. तर तिथेच जत्रा भरते. आकाश पाळणे वगैरे खूप असे राईड्स असतात लहान मुलांसाठी आणि मोठ्यांसाठीसुद्धा आणि ते बऱ्याच प्रकारचे स्टॉल होते, बॅग्स होत्या, त्यानंतर इयरिंग्सचे स्टॉल होते, दागिन्यांचे स्टॉल होते, त्यानंतर आर्टिफिशियल फ्लॉवर्स आणि आर्टिफिशियल प्लांट्स असतात ना, घरच्या सजावटीसाठी किंवा फंक्शन असेल किंवा सण समारंभ, त्याचे काही डेकोरेशन्स आयटम्स होते इथे खूप छान आणि आर्टिफिशियल गजरेसुद्धा होते, फ्लॉवर्ससुद्धा होते, हेअर एक्सेसरीज होत्या, बऱ्याच अशा गोष्टी होत्या आणि तुम्ही इथे बघू शकता खूप सुंदर असं फ्लॉवर्स आहेत, आर्टिफिशियल फ्लॉवर्स सजावटीसाठी. आणि हे दागिन्यांचा स्टॉल होता. 100पासून स्टार्टिंग होती. कुठे 100चा स्टॉल होता, कुठे 10पासून रेंज होती, 10 रुपयांपासून. आणि ते छान असे बॅग्स होते, लोखंडी भांडी होती, बरेच असे स्टॉल होते. पण समजत नाही असं, म्हणजे उगाच घेण्यापेक्षा घेऊन आपण ठेवतो आणि त्याचा वापर करत नाही. म्हटलं बघूया, जर उपयोगी असेल तरच आपण घेऊ. इथे खूप सुंदर असे फ्लॉवर स्पॉट होते. खूप छान वाटलं, म्हणजे घेण्यासारखं बरंच काही होतं, पण जवळून पाहिलं ना की नको वाटतं, उगाच घेण्यात अर्थ नाही असं वाटतं. त्यानंतर लहान मुलांचे खेळणी पण होती आणि आकाशपाळणा तुम्ही बघितलं असेल आणि बहुतेक असे स्टॉल अजून लागायचे होते बरेचसे, अजून लागले नव्हते. आणि इथे एक शॉप आहे, सगळं म्हणजे लेडीज बॅग्स वगैरे सगळं होतं तिथे, ज्वेलरीपासून सगळं. आणि त्या शेजारीच लहान मुलांची खेळणी, फक्त खेळणी होती, गाडी, त्यानंतर सायकल होती, त्यानंतर बरेच अशा गोष्टी होत्या, बॉल्स वगैरे. तर हर्षला ना गाडी पाहिजे होती आणि हर्षच्या पप्पांचं कसं असतं की हर्षला काहीच घ्यायचं नाही. कारण तो सगळी खेळणी ना फेकतो आणि त्यामुळे तोडून देतो तो. खेळणं कमी आणि फेकणं जास्त असतं, त्यामुळे ते नकोच म्हणत होते. पण म्हटलं तो लहान आहे, त्याला काहीच कळत नाही आहे ना की असं खेळायचं असतं वगैरे. त्याला राग आला की तो फेकतो, म्हणून ते टाळत होते, नाही घ्यायचं म्हणत होते. उगाच नको, तो पैशांची नासधूस होते. पण म्हटलं आत्ताच त्याचं वय आहे, त्याला कळत नाही. त्याला एकदा कळायला लागलं ना की तो व्यवस्थित खेळेल. पण तो अजून लहान आहे, त्याला राग येतो, तो तसाच रिॲक्ट करणार ना.
म्हणून त्याच्या आवडीची एक गाडी घेतली. त्याला 2 दिवसापासून ही बस पाहिजे होती. सो मी मस्का लावून खूप मस्का लावला हर्षच्या पप्पांना, "घ्या, घ्या, जाऊ द्या." तेव्हा कुठे त्यांनी ही गाडी घेतलेली. हर्षला फक्त ही एकच गाडी आवडलेली. ॲक्च्युली तो कन्फ्यूज झाला होता ट्रक आणि कार त्यानंतर बस बघून आणि तो व्हिडिओज वगैरे पाहतो ना, त्यात असे गाडी असतात ना, गाड्या या तर त्याला ती आवडली फार. सो ती बस एक घेतली आणि फायनली ती हीच बस म्हणाला म्हणून हीच घेतली. त्यानंतर त्याला माहिती होतं की आपले आजी-आजोबा आणणारच आहे, दोन्ही आजी-आजोबा. सो आम्ही एक बस घेतली आणि हे रिमोटवरची सगळी गाडी आहेत लहान मुलांची खेळणी, तर ती टाळली आम्ही कारण हर्ष काय खेळणार नाही, त्याला समजणार नाही का रिमोटच्या गाड्या वगैरे कशा खेळतात ते. त्यानंतर आम्ही नेक्स्ट डे म्हणजे रात्री आम्ही गेलो. हर्षचे पप्पा गेले होते पनवेलला त्यांच्या शोरूममध्ये म्हणजे काय ते मॅचेस होते पनवेलमध्ये. सो ते पनवेलला गेले होते, कंपल्सरी होतं जाणं म्हणून ते गेले आणि माझा भाऊ संध्याकाळी 6 वाजता तो घरी आला होता आणि आमची गाडी घरीच असल्यामुळे कसं आम्ही म्हणालो की आम्ही जाऊन येतो मग जत्रेला पुन्हा एकदा. तुम्हाला रात्रीचं दाखवायचं होतं जत्रा कशी असते, कसं परिसर असतं, वातावरण कसं असतं रात्रीचं, तर ते मला तुमच्यासोबत शेअर करायचं होतं. ते स्पेशली मी तुमच्यासाठी आले होते मी तुमच्यासोबत शेअर करण्यासाठी की रात्रीचं कसं असतं वातावरण जत्रेचं. सो मी काहीच घेतलं नाही. आम्ही खरेदी काहीच केली नाही. फक्त मी तुमच्यासाठी स्पेशली शूट करण्यासाठी मी आले होते. दिवसाचं मी तुमच्यासोबत शेअर केलं आहे आणि म्हटलं रात्रीचं पण आपण एकाच व्लॉगमध्ये शेअर करूया थोडं-थोडं. आणि प्रचंड गर्दी होती आणि हर्षला घेऊन शूट करणं, त्यानंतर काही घ्यायचं असेल तर नाही घेऊ शकलो. पण म्हटलं जाऊ दे, पुढच्या वेळेस नक्कीच बघू घेऊ काहीतरी आपण. पण ठीक आहे म्हटलं कारण तब्येत पण बरी नव्हती, अशक्तपणा वाटत होता. पण मला हे The तुमच्यासोबत शेअर next करायचंच day. होतं कारण जत्रा ही वर्षातून एकदाच येते. आणि हे आहे लहान मुलांचे राईड्स. खूप खूप असे प्रकारचे नवीन-नवीन गेम आले होते गेम्स आणि खूप लहान मुलांनी एन्जॉय केली जत्रा आणि खरी जत्रा तर लहान मुलांचीच असते स्पेशली. मोठ्यांची काही असली काय आणि नसली काय सारखीच आहे. पण लहान मुलांची मेन म्हणजे त्यांचीच जत्रा असते आणि खूप एन्जॉय करतात ते. आणि हेच दिवस असतात लहान मुलांसाठी आठवणीत राहण्यासाठी. आणि अशी काही रोषणाई होती महाडमध्ये, खूप लाईटिंग्स होत्या, काय ते आकाश पाळणे होते, खूप प्रकारचे राईड्स होत्या. पण आम्ही एकही राईड्समध्ये बसलो नाही कारण हर्षला काही एवढं आता काही समजत नव्हतं आणि स्पेशली म्हणजे तो घाबरला असता एकटा बसायला आणि नंतर काय तो जसा मोठा होईल तसं त्याला कळेल आणि तो हट्ट त्याचे आम्हाला पुरवावेच लागतील. त्यामुळे त्याला फक्त दाखवलं आता. पण त्याचं एकच होतं, मला भूम पाहिजे. मला हे सगळं नाही, मला बसायचं नाही, मला फक्त भूम पाहिजे. म्हणजे त्याला गाड्या पाहिजे असतात खेळण्यासाठी. तर तो तेच दाखवत होता. कुठे स्टॉल दिसला ना, की हा दाखवतो, मला भूम पाहिजे. तर अशा प्रकारे आम्ही एन्जॉय केलं आणि त्याच्यासाठी ही जत्रा त्याची दुसरी जत्रा आहे. पण तो अगदीच लहान होता तेव्हा त्याला काही कळत नव्हतं. आता त्याला बऱ्यापैकी समजतं. सो आम्ही म्हटलं एकदा येऊया रात्रीची जत्रा बघू आणि छान असं एन्जॉय करूया. तर इथे आम्ही तिघंच आलो होतो जत्रेला, माझा भाऊ, मी आणि हर्ष आणि मस्त असं एन्जॉय केलं आहे. माझे मिस्टर पनवेलला एन्जॉय करत होते क्रिकेट मॅच आणि आम्ही इथे मस्त एन्जॉय करत होतो. एवढंच की नंतर खूप गर्दी वाढली, प्रचंड गर्दी वाढली आणि त्याच कारणाने आम्ही काही घेतलं नाही. स्पेशली माझ्या मिस्टरांना घ्यायचं होतं, एक वस्तू घ्यायची होती ॲक्च्युली, फुटवेअर घ्यायचं होतं. पण इथे ना फक्त लेडीज फुटवेअर अवेलेबल होते म्हणजे जत्रेमध्ये आणि एकच आम्हाला असा स्टॉल भेटला फुटवेअरचा जेंट्स आणि लेडीज दोन्ही होते. पण तिथे ना त्यांची साईज विचारण्यासाठी मी त्यांना फोन करत होते, पण त्यांनी काही फोन रिसीव्ह केला नाही आणि म्हटलं जाऊ दे आपण नंतर शॉपमधून घेऊया म्हणून ते कॅन्सल केलं आणि मस्त आम्ही ते एन्जॉय करत होतो. छान फोटोज वगैरे क्लिक केले. पण आमचा हर्ष काय फोटो काढायला काही आम्हाला हे करत नाहीच म्हणतो. आम्ही काही फोटो काढण्यासाठी पोज देणारच नाही. तर तो असं पाहायला गेलं तो आम्हाला सरळ इग्नोर करत होता. तर असेच आपले रँडमली क्लिक केले, फोटोज वगैरे काढले आणि छान अशी आम्ही राऊंड मारलं फक्त. इथून आम्ही सरळ गेलो आणि मी ज्वेलरी बिझनेस जो सुरू केला आहे ना हँडमेड ज्वेलरीचा, तर त्या दागिन्यांचे फोटोशूट करण्यासाठी मला काही 1-2 वस्तू घ्यायच्या होत्या बॅकग्राऊंडसाठी. तर ते काही मला आवडले नाही फारसे. तर पुढे मी एका स्टॉलवरती गेले होते आणि इथे मस्त मुलं एन्जॉय करत होती, बघितलं तुम्ही. आणि या पाळण्यामध्ये बसताना अक्षरशः ना पोटात गोळा येतो. मी हार्डली तुम्हाला सांगते
लग्न झाल्यापासून मोजकेच म्हणजे 3च वेळा मी बसलेले आहे पाळण्यात. त्यानंतर मी कुठल्याच राईडमध्ये बसले नाही, कारण माहीत नाही, भीती वाटते आणि खूप पोटात असा गोळा येतो, विचित्र वाटतं. म्हणून मी टाळते शक्यतो पाळण्यामध्ये बसायला. या कोणत्याही राईडमध्ये मी बसत नाही. मस्त असं आम्ही शूट केलं छान असं. हेच हेच आठवणी असतात एकमेकांसोबत आपण घालवतो. ते मस्त असं छान रोषणाई वाटत होती आणि खूप असं झगमगाट झालेला. लायटिंग्स होत्या, खूप छान सजावट असं, आनंदीमय वातावरण झालेलं. आणि लहान मुलांची स्पेशली जत्रा असते इथे बघा. बलून असतात, वेगवेगळ्या प्रकारचे कार्टून रिलेटेड बलून्स होते. त्यानंतर लायटिंग्सचे बलून्स होते. ते भाऊ म्हणत होता हे बघ, पण म्हटलं हर्ष काही ठेवणार नाही. आणि त्यानंतर एका स्टॉलच्या ठिकाणी आलो आम्ही. हा स्टॉल आहे आर्टिफिशियल फ्लॉवर आणि प्लांट्सचा. सो इथे मी बघितलं होतं फ्लॉवर्स, मला बॅकग्राऊंडसाठी पाहिजे होते ज्वेलरी फोटोशूटसाठी. पण मला काही आवडलेलं नाही आहे, कारण साईज आणि कलर कॉम्बिनेशन मला काही म्हणजे आवडलेलं नाही फारसं. लांबून खूप छान वाटत होते, पण जवळून जर क्वालिटी बघायला गेलो ना, की असं वाटतं नको, पैसे वेस्ट जातील आपले. सो आणि थोडेफार कॉस्टली पण मला वाटले. कारण मिशोवरून मी काही प्रमोशन नाही करत आहे, पण मिशोवरून मला स्वस्त वाटत होते आणि इथे महाग वाटले मला जरा, म्हणून मी ते नाही घेतलं. आणि या एवढ्या गर्दीतून फायनली आम्ही अशा प्रकारे बाहेर पडलो. मी तिथे शूट अजिबात केलं नाही, कारण की हर्ष पण सोबत होता. त्यानंतर मोबाईल घेऊन शूट करणं, गर्दीमध्ये जर मोबाईल पडला तर मोबाईलचं नुकसान होईल. परत ते म्हटलं एकच माझ्याकडे मोबाईल आहे आणि शूट करावं लागतं. आणि कसंबसं बाहेर पडलो आणि इथे फायनली झोलाई देवीची आम्हाला पालखी भेटली. ॲक्च्युली माझा भाऊ जिथे जॉबला जातो ना, त्या शॉपच्या इथेच समोर पालखी थांबवतात. दरवर्षी पूर्ण महाडमध्ये पालखी फिरवली जाते प्रत्येकाच्या घराजवळ. नशिबाने आम्हाला आईचं दर्शन झालं. आणि आधी माहिती असतं ना, की आईचं म्हणजे अशा प्रकारे दर्शन होणार आहे आणि माहिती असतं ना, की पालखी त्यावेळेसच येणार आहे, तर मी नक्कीच ओटीचं सामान आणलं असतं आईची ओटी भरायला पालखीचं दर्शनासाठी. पण मी पाया पडले आणि हर्ष नेमका झोपलेला. त्यानंतर आम्ही पाया पडून निघालो घरी येण्यासाठी. आणि आजचा ब्लॉग कसा वाटला प्लीज कमेंट करून नक्की सांगा. चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या. बाय.